खर्च करून टाका, काही ठेवू नका प्रियांनो. तो तुमचा विश्वास आहे, तुम्ही खर्च करता, हा तुमचा विश्वास आहे. तुम्ही राखून ठेवलं. हनन्या आणि सप्पिरेमध्ये काय घडलेलं आहे? धार्मिक होते. सगळ्या लोकांनी आपली मालमत्ता विकली, प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवली. हनन्या आणि सप्पिरेने काय केलं? अर्ध विकलं, अर्धे पैसे ठेवले, अर्धे प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवले. कुठे विश्वास त्यांचा? खर्च कुठं करत आहे? अर्ध. देवाला 50-50 काय आवडत नाही बरं का. आमचा देव 50-50 नाही करत, सगळा खर्च करायचं. सारपत्या विधवेला देऊन टाक शेवटची भाकर. मग काय केलं तिने? भाकर देऊन टाकली, खर्च केलं सगळं. जर तुमचा विश्वास आहे तर तुम्ही खर्च करणार आहे. खर्च करावा लागतो. तुम्ही तुमच्या प्रार्थनेचा वेळ खर्च केला, 24 तासातला काही वेळ देवासाठी खर्च केला, मिनिस्ट्रीसाठी खर्च केला. हा, जेव्हा तुम्ही खर्च करताना खर्च केल्यावर संपतं, आणि संपण्याचा अनुभव तुमच्याकडे असलाच पाहिजे ना. कसा देवाचा अनुभव तुमच्याकडे येणार आहे? खर्च केल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार आहे? आता काहीच नाहीये. मला आठवतं, मी चर्चचं बांधकाम करत असताना एकदा एक पाळक माझ्याकडे आला आणि त्यास मला चर्चचा स्लॅब भरायचा होता, मोठा खर्च होता. एक पाळक आला माझ्याकडं आणि तो मला म्हटला की मी आदिवासी भागामध्ये सेवा करतोय, साईटला मी भिंती उभ्या केल्यात, त्या भिंत्या पण माझ्या कुडाच्या आहेत, त्याला मी ते सगळं लावलेलं आहे, माती वगैरे लावली. पास्टर ते छत ते पत्र्याचं टाकायचं आहे, अपेक्षा आहे की तुम्ही थोडीफार मदत मला केली, ते पत्रे जर दिले तर माझं फार मोठं काम होईल. आता मला प्रश्न पडला, मुळात माझं चर्च गरीब, त्या चर्चच्या लोकांकडे पण पैसे एवढे नव्हते आणि माझ्याकडं त्यावेळेस मी कपाटाला उघडलं आणि त्याच्यामध्ये 25,000 रुपये होते. मला मोठा प्रश्न पडला, 25,000 जमवणं मला तेवढी सोपी गोष्ट नव्हती. त्या दिवशी मला ते 25,000 जमवणं अतिशय कठीण गोष्ट होती, फार म्हणजे फार कठीण. लोकांकडे पैसे नव्हतेच, पण तो पाळक माझ्यासमोर बसलेला आहे आणि विश्वासाचं बोलण्यात तर मी एक नंबरचा पटाईत. असं विश्वासाचं बोलतो की त्या विश्वासाचं बोलल्यावर, पुष्कळ मीटिंगमध्ये मी बोलल्यावरती लोक सोनं पैसा सगळं काही टाकून देतात. आता ती माझी वेळ होती ना. प्रिचिंग सोपं आहे, प्रॅक्टिकल किती अवघड आहे हो. प्रॅक्टिकल अवघड असतं ना. मग तो बाळक म्हणला, पास्टर तुम्हाला होत असेल तर मदत करा. आता मी पण म्हटलं तोंड उघडाव, अरे बाबा मला तुझं छत झाकायचंय, माझं तुझं छत 20-25 हजारचं आहे, माझं छत याच्यापेक्षा जास्त आहे, मी कसं छत झाकू? आणि बोलता बोलता ते शब्द मी परत गेले. म्हटलं बोलायला नको, हा मोठ्या आशन आला, विश्वास त्यांनी ठेवलेला आहे आणि तो बोलत आहे तर आपण सुद्धा ऐकून घ्यावं. मग तो म्हटलं पास्टर मी प्रार्थना करतो. आणि त्यांनी प्रार्थना करायला लागल्यावर तो एवढा रडत होता की मला इतका कळवळ आला. म्हटलं राहू द्या, आपलं छत देव झाकेल. मी गेलो, कपाटातले पैसे काढले आणि त्याला म्हटलं घेऊन जा, मान तुझं छत त्या चर्चच्या ह्याच्यावर पत्रे टाक, कोणाला सांगू नको म्हटलं, जा. मग तो गेल्यावर सगळं रिकामं झालं. आता डोक्याला हात लावून बसलो, म्हटलं जोशमध्ये आलो आणि सगळे ते असणारे पैसे देऊन टाकले. आता कसं छत टाकायचं? आणि मोठा प्रश्न पडला. खर्च केल्यावर कसा विश्वास निर्माण होतो मी तुम्हाला ते देऊन टाकलं त्याला. तो गेला. त्यावेळी थोडंसं मला बरं वाटलं. रात्री पण माझ्या डोक्यामध्ये ते, अरे आपण त्याचं छत, आपण त्याच्या डोक्यावर छत दिलं, आपण त्याच्या डोक्यावर छत दिलं. दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर प्रश्न निर्माण झाला, आता आपलं छत कोण देणार? कोण देणार आता आपलं छत? आणि बायबल सांगता खर्च करा. आता देवाला मला शिकवायचं होतं, हे ज्या वेळेस निंबळकला तू जाशील ना, तेव्हा लोकांना खर्च कसं करायचं सांगायसाठी तुला खर्च करायला आता हा उपदेश इथं द्यायचा आहे. म्हणून देवानं तिथंच ते माझ्याकडनं सगळं खर्च करून टाकलं. खर्च कर म्हटलं, सगळं खर्च केलं, सगळं बसलो. आता मग तिथं डोक्यात आलं, म्हटलं अरे इथले या सोलापूरचे महापौर जे आहेत ना ते फार चांगले आहेत, त्यांनी पुष्कळ लोकांना मदत केली, चला आपण जाऊ त्याला भेटू. गेलो. म्हटलं वा साहेब, महापौर साहेब या ना, आमचा जरा चर्च बघा छत. हा तो आज येतो, उद्या येतो. आणि आम्ही काय करायचो, एका जागी जाऊन थांबायचो की त्याची वाट बघत. तो इतका हुशार होतो, दुसऱ्या रोडने घरी जायचं.
ते बोलायला फार पटा येत असतात, द्यायला काय नसतात. मग तरीसुद्धा आम्ही फिल्डिंग लावली, एकदा इकडं एकदा तिकडं, त्याला बरोबर पकडून आणायचं. आणि मग एकदा बरोबर सापडला त्याला घेऊन आलो. चर्च या म्हटलं, हे छत. त्यांनी ती छप्पर बघितलं, छत. मला बघून म्हटलं, पास्टर एक बोलू का? मी साधा सुद्धा महापौर आहे, सोन्याचा चमचा घेऊन नाही जन्माला आलो तुम्हाला एवढं मोठं छत द्यायला. मी माझ्या परीनं तुम्हाला देतो, मी सिमेंटचे पोते देतो. म्हटलं जाऊ द्या, चोर नाही चोराची लंगोटी तरी खरी, सिमेंटचे पोते तर देतो, 200-250 पोते तर तेवढे तरी मिळणार आहे. आणि म्हटलं ठीक आहे महापौर साहेब तेवढे. आता मला प्रश्न पडला, ते घालवले पैसे, मी खर्च करून बसलोय. मग त्याच्या मागे लागलो, अरे जा म्हटलं, तो सिमेंटचे पोते देतो, जावा त्याच्या मागे, सोडू नका त्याला. तो गेला, पोरगा जायचा तिथं, तो बसा 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 गाडीमध्ये. आणि मग त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसलं की तो बसायचा, चहा घ्या, बिस्किटं द्या, असं करायचं. आणि मागच्या दाराने पळून जायचा, सिमेंटचे पोते बी द्यायला तयार नाही. आणि त्या व्यक्तीसाठी जवळजवळ 25-30 हजार रुपये खर्च केले. कारण मला असं वाटलं की ती स्लॅब टाकून देईल. त्यानं शेवटी लाजकाज 5,000 रुपये टेकवले. अहो माझीच 20,000चा घाटा झाला. त्याने तर काही पैसे दिलेच नाही. म्हटलं आता देवा कसं देणार आहे? ते म्हटलं तुला विश्वास ठेवावा लागणार आहे. खर्च केलं, विश्वास ठेव. सगळीकडे बघतो कुठून प्रभू येणार आहे. आता बघा, सगळं चर्चचं काम झालं, स्लॅब टाकायचा वेळ आला, ना स्टीलला पैसे, ना खडीला पैसे, ना सिमेंटला पैसे, ना वाळूला पैसे, कशालाच पैसा नाही. आणि मग चर्चचे कॉन्ट्रॅक्टर ते आले, म्हटले की बाळासाहेब सगळं झालंय, आता स्लॅब ठोकायचा आहे. म्हटलं किती दिवस लागतील स्लॅब ठोकायला? जास्तीत जास्त 15 दिवस स्लॅब ठोकायला लागेल. 15 दिवसात आपलं सगळं आलं पाहिजे. आणि माझ्याकडं काही नाही, आणि होतं ते पण मी घालून बसलो. मी म्हटलं नाही, ठोकायला सुरुवात कर. आणि त्याने ठोकायला सुरुवात केली. पाड्या 1 दिवस झाला तो ठोकतोय, 2 दिवस झालं ठोकतोय, 3 दिवस झालं ठोकतोय. आता त्याच्या ठोक्याने माझ्या हृदयाचे ठोके वाढले. कारण तो काय म्हटलं माहिती का, जर ते ठोकलं आणि वेळेत आपल्याला स्टील, खडी, वाळू, सिमेंट मिळाली नाही तर माझं सामान अडकेल. आणि मग ते मिळालं नाही, त्यामुळे माझं सगळं सामान तिथं अडकणार आहे. मला भीती वाटायला, आता कसं करायचं? मी रडून रडून कुणाला सांगितलं नाही, चर्चमधल्या लोकांना पण सांगितलं नाही, आपल्याकडं काय नाही. म्हटलं अरे बापरे, हे लोक म्हणतील काही नसताना कशाला बाबांनी शहाणपणा केला. ठोकायला पण घेतलं, पण मी प्रार्थना केली आणि रडायला लागलो देवाकडे, देवा मला लोकांसमोर लज्जित आणि फजित होऊ दे नकोस, तू माझा देव आहे. आता हे माझं विश्वासाचं पहिलं काम आहे आणि ते मला करायचं आहे. आणि मी रडून रडून प्रार्थना करत होतो. आणि 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस झाले, काही घडायला तयार नाही. 1 दिवस प्रभूकडे रडून म्हटलं देवा काहीतरी घडव. आणि शांत झोपलो. मी खर्च केलं, मी ठेवलं नव्हतं, कोणतीच गोष्ट माझ्याकडे राखून ठेवली नव्हती. आता होता फक्त माझ्याकडे विश्वास. आता विश्वासच काम करणार होता. माझ्याकडे काही नव्हतं, पण माझ्याकडे विश्वास होता. मी देवाकडे दृष्टी लावली आणि परमेश्वरानं कार्याला सुरुवात केली. अमेरिकेमध्ये एक पास्टर होता आणि त्या पास्टरला देवानं सांगितलं उठ उठ उठ. भारतामध्ये आणि पाळक आहे, त्या पाळकाला मदत करायची. त्या ठिकाणामध्ये आमची बहीण शिकायला होती आणि कामाला होती. आणि मग तो पाळक रात्री 2 वाजता त्या बहिणीला त्याने फोन करून सांगितलं, देवानं मला सांगितलं तुझ्या पास्टरला पैशाची गरज आहे, एक काम कर, हा चेक मी पाठवत आहे. 1,85,000 जे स्टीलसाठी आवश्यक होते तो चेक त्यानं पाठवला एका. आणि त्या हॉस्पिटल मधला आणि जो प्रमुख होता आणि त्या हॉस्पिटल मधला जो ट्रस्टी होता, बॉडीवरती मोठा अधिकारी होता, त्यानं आमच्या बहिणीला बोलवलं आणि तो म्हटलं मला असं वाटतंय माझ्या कानावरती असलं तुम्ही चर्च बांधत आहात, काळजी करू नको. 200 पोते सिमेंट, 5 ट्रक खडी, 5 ट्रक वाळू मी तुला देतो. काय हो तुम्ही खर्च करता, देव तुम्हाला पुरवतो. म्हणून लक्षात ठेवा, खर्च होणं हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही खर्च करता ती तुमच्या विश्वासाची पायरी आहे. जर लक्षात ठेवा तुमच्यामध्ये खर्च करण्याची ताकद आहे तर देवामध्ये चमत्कार करण्याची ताकद आहे. परमेश्वर तुमच्या विश्वासाला पाहत असताना तुम्हाला खर्च करा. त्या बाईनं सगळं खर्च केलं. लक्षात घ्या, आज तुम्ही खर्च करून या ठिकाणात आले, चमत्कार ऑन द वे आहे, चमत्कार वाटेवरती आहे, चमत्कार तुमच्या विश्वासामध्ये आहे. जर विश्वास तुमच्यामध्ये आहे तर खर्च करायला शिका. हालेलुया. खर्च तर करा ना एकदा. मी म्हणतो आमचे लोक गरीब असण्याचं कारण त्यांना नेहमी काटकसर करायची सवय आहे. बघा है की नाही, आमच्याकडे सगळ्यात प्रॉब्लेम काटकसर. आणि आम्ही एकमेकाला शिकवतात. अजून एक गोष्ट मला सांगतो, घरात काटकसर करा, विश्वासाच्या बाबतीत काटकसर नाही. हालेलुया. विश्वास ठेवायच्या टायमाला ना सगळंच्या सगळं हे प्रभू संपलं बघ. आणि मी एक गोष्ट देणार, सगळं संपलं ना माणूस निवांत असतो. सगळं संपल्यावर ना, संपल्याशिवाय कसं.
तुमच्या खिशामध्ये 100 जरी असले तर तुम्ही फार चुळबुळ करता, आणि सगळं संपलं मग तुम्ही संपल्यामुळे देवावरती विश्वास ठेवता. संपवा हो सगळं. या बाईमध्ये चांगलं एलिमेंट पहिला जो आणि गुण तिच्यामध्ये होता तो तिचा विश्वास. सगळं तिने खर्च केलं. आज रात्री तुम्ही सगळं खर्च करून आलेला आहात का? मग प्रभू तुमचा विश्वास पाहून म्हणेल हिच्यामध्ये ताकद आहे, माझ्यातलं सामर्थ्य तिच्यामध्ये घेण्याची. आमेन. हालेलुया. कोणी नाही घेऊ शकत हो, सगळ्याला नाही जमणार ते. हे जमू शकत नाही तुम्हाला. माझ्याकडं प्रॅक्टिकल देव आहे. सगळं खर्च केलं पण देवानं दिलं ते कुणाकडं नाही, पण प्रभूनं ते मला दिलेलं आहे. असे विश्वासणारे बना. जगात कोणाकडं नाही पण तुमच्याकडं सगळ्यांपेक्षा भारी असलं पाहिजे. ही तुमची क्वालिटी देव तुमच्याकडनं पहा. खर्च करा, बिनधास्त करा. अहो देव त्याच्यासाठीच आहे ना. देव काय तुम्हाला फोटोत लावण्यासाठी चला आणि आपण घरामध्ये फोटो लावू आणि जाऊ त्याच्यासमोर मानतो, त्याच्यासाठी नाही. प्रभू खर्च करताना बघतो. काय कुठे गेलो तो पोरगा? 5 भाकरी 2 मासे घेऊन या. त्याने घेऊन आला. काय रे तू दिले का 5 भाकरी? हो मी दिले. तू नाही खाल्लं का? नाही मी खाल्लं. ह्या डोंगरावरच्या लोकांना दिलं. मी माझे भाकर खर्च केली. एक काम कर, ए इकडे या रे, पेत्र याकोब योहान 12 जण इकडे या. या एक टोपली त्या पोराला द्या. त्याने 5 भाकरी 2 मासे खर्च केले. प्रभूनं त्याला 12 टोपल्या दिल्या. हो, हे खर्च करणं तुमचा विश्वास आहे. हा खर्च करणं तुमचा विश्वास आहे. राखून राहू नका. जेव्हा सगळं तुमचं संपतं ना आणि तुमचं संपलं मग तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी एक प्रकारची एनर्जी प्राप्त होते. कसं तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होणार आहे? एनर्जी कशी येणार आहे? तुम्ही खर्च करून टाकलं, काहीच नाही तुमच्याकडं. 0 बँक बॅलन्स असू द्या, बँकेत ठेवायचं आणि विश्वास ठेवायचा. काय एवढे चिंदी चोर लागते असतात ना, ते बघा ना काहीच नाही हो. मी परवा एक व्हिडिओ बघितला. त्याची बायको येते आणि मला 10,000 रुपयाची साडी घ्यायची आणि तेवढ्यात ती बाटली काढून त्याच्यासमोर देते आणि त्या बाटलीवर लिहिलं असतं पॉइझन. कारण तिला डायला माहिती असतो हा म्हणणार विष खायला पैसे नाहीत. मग त्याच्या आधीच तिने तरतूद करून ठेवली. हा असं म्हटलं विष खायला पैसे नाही तर विषाची बाटलीच द्यायची. पैसे नाही तर विष खा, नाही तर 10,000 दे. आणि तसं डायलॉग मारायला तोंड उघडणार. विषाची बाटली बघतो आणि म्हणतो हे 10,000 खर्चाला जा. लक्षात ठेवा, असं बनवू नका. विष खायला पैसा नाही, देवाला देण्यासाठी म्हणा अरे अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तो राही. सगळं तन मन धन सर्व तुझ्या चरणी अर्पण करतो. सगळं अर्पण करून बघा. जे अर्पण कराल त्या अर्पणातलं सगळं भारी प्रभू तुम्हाला देणार आहे. शरीर प्रभूला द्या, असं गौरवी शरीर प्रभू तुम्हाला देईल. ख्रिस्तानं शरीर क्रुसावरती अर्पण केलं, त्यानं दिलं. पण ज्यास पुनरुत्थान झाला त्याच्याकडे गौरवी शरीर होतं. प्रियानो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे तुम्ही प्रभूला द्याल, जे प्रभूसाठी खर्च कराल, खर्च करण्याची ताकदच एवढी भारी आहे की जे शरीर तुमच्याकडे आहे ते शरीर सर्वसाधारण शरीर नाही, ते गौरवी शरीर आहे. गौरवी शरीर आहे. हे खूप अद्भुत आहे. हे खर्च करणं खूप अद्भुत आहे हो. राखून नाही ठेवायचं. जेव्हा तो राखून ठेवता ना त्यावेळेस तुमच्या शरीराला काही किंमत नसते, काहीच किंमत नसते हो. जेव्हा प्रभूच्या हाती शरीर देताना त्या शरीराला खूप किंमत येते. लाजरसचं शरीर येशूच्या हातामध्ये गेलं आणि लाजरस चमत्कार बनून पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झाला. हे शरीराची ताकद आहे. खर्च केला, पहिला गोष्ट त्यांनी खर्च केला. दुसरी गोष्ट वाचूया त्याच्यामध्येच 14वा अध्याय पहिलं वचन. मत्ताईचं शुभवर्तमान मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 25. तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते. पहिली गोष्ट तिने खर्च केलं. नंतर तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. बस, ज्यांचा विश्वास आहे दुसरं त्याचं
ज्याच्याकडे विश्वास आहे बरं का. मी आता ज्यांच्याकडे विश्वास आहे त्यांच्या संबंधानं बोलत आहे. तुमचा विश्वास आहे तुम्ही ओळखणार कसं? तुम्ही बसला या ठिकाणामध्ये. परंतु शास्त्र काय सांगतो माहिती का? तिनं येशूच्या शरीरातलं सामर्थ्य आपल्या शरीरामध्ये घेतलं. आपल्यातलं सगळं रोग, व्याधी, विकार, रक्ताचा झरा, ती दुर्गंधी, तो वास, ती प्रतारणा, लोकांकडची तिची हेळसांड, हे सगळं तिच्याकडनं निघून गेलं पाहिजे. तिचं दारिद्र्य, कर्जबाजारी झाली, पैसे संपलेत. तिचं व्यक्तित्व काय? ती एक आजारी स्त्री आहे, तिला पाहून लोक नाक मुरडत आहेत. एक तिचं अशा प्रकारचं तिचं व्यक्तित्व आहे. आता तिला ऑप्शन नाही. त्यावेळेस तिने काय केलं माहिती का? तिचा विश्वास वाढावा. ऐका, म्हणून तिने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या. विश्वास जर तुमच्यामध्ये आहेत ना, मग तुम्ही येशूविषयीच्या गोष्टी ऐकायला जाता. पाय ऐका नीट. असंच नाही चमत्कार घडला तिच्यामध्ये. कालपर्यंत तिच्या कानावरती काय होतं माहिती का? अमका अमका डॉक्टर आहे, त्याच्याकडे जाऊन गुण या, त्याच्याकडे जाऊन गुण येणार आहे. मग ती त्या डॉक्टरकडे गेली. मग कोणी सांगितलं नाही नाही तो मांत्रिक आहे, त्याच्याकडे गेला तर त्या मांत्रिकाकडनं तुम्हाला गुण येईल. तिने तो पण उपाय केला. तिने कधी येशूविषयीचं ऐकलं नाही बरं का. आम्ही पण तसंच करत असतो. आमच्याकडे काय माहिती का? पोराला नजर लागू नये, काळा टिक्का लावा. लावलं काळा टिक्का. आणि विश्वास, आणि किती मोठा विश्वास आमचा. आमचा विश्वास काय? हळद लावून बाहेर फिरायचं नाही. का तर भूत लागतं. लावता कशाला हळद? भूत लागतं म्हणून कळतंय तुम्हाला, तरी हळद लावता. आमचा विश्वास काय? नाही, हळद लावून फिरायचं नाही, भूत लागतं. आमचा विश्वास काय? आज अमावस्या आहे, मग बरेच लोकांचे मला कॉल येत, आज अमावस्या आहे आणि मग आज आम्हाला त्रास होतो. सैतानाने काय कॉन्ट्रॅक्ट घेतले काय? अमावस्या आणि पौर्णिमेलाच तुमच्या घरात घुसायचं. बरं काय होतं माहिती का? आम्ही सगळं लोकांचं ऐकतो. अमावस्याला असं होतं, पौर्णिमेला तसं होतं. परंतु बायबल काय सांगतं, येशू काय बोलतो? दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला कधी बाधा होणार नाही. हे तुम्ही ऐकाल तर तुमचा विश्वास वाढणार. काय ऐकता तुम्ही? बरेच नाही हो, आमच्या दारामध्ये लिंबूला हळद कुंकू लाल करून टाचण्या टोचून टोचून लावलं. लिंबूला काय त्रास व्हायना आणि ह्यांनाच त्रास व्हायला लागलाय बघा. साहेब ओलांडून जावं का? अरे ज्यांनी टाकलं त्याला काय नाही झालं. तुझ्या घरात मी काय म्हणतो, समजा ह्या लिंबाने एवढी जर पावर त्याच्यामध्ये आहे ना, सरळ चायनामध्ये एक ट्रक लिंबू टाचण्या टोचून टाकून द्यायच्या. चायनाच राहणार नाही अस्तित्वामध्ये. कशाला राहतो चायना अस्तित्वामध्ये, नाही का? एवढे जर आमचे लिंबू पॉवरफुल आहेत आणि एवढी आमची हळद आणि आमचं गुलाल पॉवरफुल, काय म्हणतो कुंकू, हळद कुंकू एवढं पॉवरफुल आहे. अहो कशाला तोफ आणि कशाला अण्वस्त्र निर्माण करायची? लिंबूच तोफेत घालून फेकून टाका. मला तुम्हाला सांगू द्या, त्या स्त्रीनं इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकल्या नाही, येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या. आणि येशू काय म्हणतो? त्याला बसल्या माराच्या फटक्याने आम्ही निरोगी होतो. दिवसा सूर्याची, रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. तो म्हणतो यहोवा जायरा, माय प्रोव्हायडर, देव तुम्हाला आणि आरोग्य देणार. यहोवा राफा म्हणजे आरोग्य देणारा देव. लक्षात ठेवा, या जगामध्ये कोणती शक्ती तुम्हाला कुठल्या प्रकारचा विकार देऊ शकत नाही. येशूचं रक्त तुम्हाला सगळ्या विकारापासून वाचवतं. हे शब्द तुम्ही ऐका, येशूविषयीच्या गोष्टी ऐका. म्हणून जर तुमच्यामध्ये विश्वास आहे तर तुम्ही येशूविषयीचं ऐकायला जाता. जोरात आमेन म्हणाल का? आमेन, हालेलुया. तुम्ही इथं आला का? तुमच्यात विश्वास आहे म्हणून, ऐकताय म्हणून तुम्ही आला. ऐका बरं का. काय होतं माहिती का? बरेच लोक येतात पण ते एका जागी बसत नाहीत. चुळबुळ 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 चुळ चालू असतं, इकडून तिकडं तिकडून इकडं. 5 मिनिटं बसवत नाही बरं का काय काय लोकांना. ते बसायचं म्हणून, ऐकायला नको. त्यांना ऐकायचं नसतं. आणि काय करतो माहिती का सैतान? नेमकं तुम्हाला ते ऐकू देत नाही. बघा शास्त्रामध्ये एक दाखला सांगितला नाही का? पेरणारा बी पेरीत गेला. काही बी खडकावरती पडलं, काही काटेरी झुडप्यावर पडलं की नाही. मग तो म्हटलं ते पडलेलं बी म्हणजे काय? देवाचं वचन आहे. मग जे खडकावरती पडलं
आकाशातली पाखरं आली आणि ते बी काढून घेतलं, वाढलं नाही झाड. तसं देवाचं वचन तुमच्यामध्ये शिरू नये म्हणून सैतान काय करतो, खडकावरती तो आतमध्ये जाऊ देऊ नका, वर 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 ते बोलतायत बोलू द्या. मग आम्हाला सोलापूरवरून आणा, अमेरिकेतनं आणा, मुंबईवरून आणा, मद्रासवरून आणा, चेन्नईवरून आणा, ते म्हणतात आम्ही वक्त्याला बदलील पण आम्ही नाही बदलणार. कोण पण येऊ द्या हो, एवढे निबरगट ख्रिस्ती आहेत ते, त्यांना कोणी पण आणा, हे जर बदलले तर बापाच नाव बदलेल, बदलणारच नाही, घेणारच नाही ना. ओरडून सांग, पालता पडून सांग, गडबडा लोळून सांग, बाबा आम्ही जर वचन ऐकलं आणि बदललं तर याद राख. परंतु गर्दीमध्ये असणारी ती स्त्री, तिने येशूविषयीचं ऐकलं प्रिया. येशूविषयीचं ऐका, कोणाचं नाही ऐकलं तरी चालेल, पण येशूविषयीचं नक्की ऐका प्रिया. जेवढं येशूविषयीचं तुम्ही ऐकाल, सैतानाला वाटत नाही तुम्ही येशूविषयी ऐकावं, त्याला वाटतं तुम्ही सगळं नकारात्मक ऐकावं, सगळं नकारात्मक. डॉक्टरकडे गेला ना, डॉक्टर पण तुम्हाला सांगतो बघा, छातीत दुखलं नाही, ECG काढा. अजून काढला, ECG काढला आणि डिक्लेअर व्हायचं नाही बरं का, तोपर्यंत सगळ्याला फोन जातात. ECG काढायला लावला आणि छातीवर ते माहीत बी नाही हृदय इकडे का इकडे, कुठे हो मला तर अजून माहित नाही, कुठे हृदय, कुठे असू द्या कुठेतरी, चांगल्या मोर द्या, बंद पडल्यावर कळल कुठे तिथं, तोपर्यंत राहू दे ना त्याला. डॉक्टर छातीत दुखलं आणि ECG काढावं लागलं, ECG. आणि आम्हाला एवढं आवडतं ना ECG, मग तेवढ्यात कोणीतरी येतं, अहो असंच गेलो, छातीत दुखत होतं आणि गेलो, 4 ब्लॉक निघाले हो, राहतो 10x10च्या खोलीत, पण 4 ब्लॉक निघल्यावर त्याला एवढा आनंद होतो जसं काय याला 4 ब्लॉकचा फ्लॅट मिळाला. 4 ब्लॉक निघाले हो आणि एवढं खुश. जाताना तर जातो आणि येताना असं वाटतं हे 4ही ब्लॉकचं ओझं त्याच्या इथंच हात लावतो. सावकाश चालायला सावकाश, खोकायला सुद्धा त्याच्या अंगात त्राण राहत नाही, त्याला सुद्धा खोकलं की तोंडातनं हृदय बाहेर पडतं. पण जेव्हा तुम्ही येशूविषयीचं ऐकता, तो म्हणतो मी तुझ्यातलं पाषाणमय हृदय काढून तुला एक नवीन हृदय दे, एक नवीन हृदय. माणूस हार्ट अटॅकने मरत नाही, तो चुकीच्या वार्तेनं मरतो. लक्षात ठेवा, तुमचं हृदय किती कमजोर, किती कमकुवत आहे, याच्यापेक्षा येशूच्या शब्दामध्ये किती ताकद आहे लक्षात ठेवा. म्हणून लाजरसला तर म्हटलं, लाजरस बाहेर ये. अहो गेलेलं हृदय त्याच्याकडे परत आलं. तुमचं हृदय तुमच्यामध्ये आहे आणि आता मी सांगतो, या हृदयाला बंद पडण्याची ताकद कोणामध्ये नाही. जर तुम्ही येशूविषयीचं ऐकत असाल तर तुमच्या हृदयाला पूर्ववत करण्याची, त्याची पंपिंग करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून शब्द ते ऐका ज्या शब्दानं तुमचा विश्वास वाढेल. काय ऐकता तुम्ही? देवाचं वचन ऐका, येशूविषयीचं ऐका. फक्त येशू बोलतो ते ऐका. कोण तुमच्या कानात येऊन काही पण सांगू द्या. मला आठवतं चर्चमध्ये एक मुलगी होती, 35 वर्ष तिचं वय, आणि मग ती म्हटली, पाळक साहेब मला लेकरू होण्यासाठी प्रार्थना करा. 9:30 झाले पण आता संपवणं पण गरजेचं आहे. मला असं वाटतं की सांगायला मला काय 12 वाजले तरी मी माझ्या घशाची पर्वा करत नाही. मी रंगलो, एवढा रंगतो, परंतु मला माहिती आहे तुम्हाला लांब लांब जायचं आहे. 9:30ला एक 5-10 मिनटं घेऊ का? एक 5-10 मिनटं जास्त, एक 5-10 मिनटं जास्त नाही घेत, 5-10 मिनटं. मग ती पोरगी आली माझ्याकडं आणि मग तिने सांगितलं, बाळासाहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, मला देवानी गर्भ द्यावा. मी केली प्रार्थना. तिला म्हटलं जा आता तुला लेकरू होणार आहे. गेली डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरने चेकिंग केली आणि तिला सांगितलं, पहा तुझ्या गर्भाशयाच्या जवळच्या गाठी आहेत, ऑपरेशन केल्याशिवाय त्या जाणार नाहीत, आणि जरी ऑपरेशन केलं तरी तुझ्या गर्भाशयामध्ये तुझं वय 35 आहे आणि तुला लेकरू होणार नाही. ती एवढी रडायला लागली, खूप रडायला लागली. असं तुम्ही बोलला मला लेकरू होईल, पण डॉक्टरनं सांगितलं, माझं एक्झामिनेशन केलं, त्याने परीक्षण केलं माझं आणि सांगितलं तुला लेकरू होणार नाही, माझ्या गर्भाशयात गाठी आहे. मग काय म्हटले डॉक्टर? ते म्हटले ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनला निघतील का? होय निघतील, पण लेकरू होणार नाही. मग आता तू डॉक्टरच ऐकते का? मी तुला सांगतो, या गाठी पण नष्ट होतील आणि प्रभू तुला लेकरू देईल. आता तिनं
डॉक्टरचे शब्द बाजूला ठेवले आणि त्या शब्दावरती विश्वास ठेवला. नाही प्रभू ते गर्भाशयातल्या गाठी नष्ट करेल. डॉक्टरने गोळ्या दिल्या, तर म्हटलं झाल्या तर झाल्या, लागला बांध तर लागला, पण तू आई होणार नाही. आता तिने डॉक्टरचं विसरून गेली आणि मग तिने ती गोळ्या खाल्ल्या आणि एक दिवशी चेकिंगसाठी गेली. गेल्यावर डॉक्टर म्हटले अगं बाई तू प्रेग्नंट आहे. ती म्हणली डॉक्टर त्या गाठी कुठे आहेत? अगं बाई तुझ्या गाठी पण गायब झाल्या आणि मी तुला सांगितलं तुला लेकरू होणार नाही. ते म्हणलं घडलं कसं? मी तुमचं नाही माझ्या येशूचं ऐकलं. जेव्हा येशूचं ऐकता तेव्हा तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होतो. म्हणून काय सांगतं कानामध्ये, तुमचा नवरा सुधारणार नाही, तुमची सासू सुधारणार नाही. सासूला कोणतरी सांगतं अहो तुम्ही मातीत गेला तर सून सुधारणार नाही. अगं ती सुधारणार नाही पण माझा देव तिला सुधरेल. तुमचा मुलगा सुधारत नाही पण माझा देव त्याला सुधरेल. हा तुझा नवरा दारू पितोय, हा व्यसन सोडणार नाही, पण शौलाच्या वाटेवर जसा उभा राहिला तसा एक दिवशी त्याच्या वाटेवर तो उभा राहील. आणि शौलाचं पौल केला, आज माझ्या नवऱ्याच्या हातामध्ये दारूची बाटली पण तो दिवस लांब नाही की त्याच्या हातामध्ये पवित्र शास्त्र असेल. हा नवरा अनेक लोकांना घेऊन दारूच्या पार्ट्या करत होता, पण एक दिवस असा येईल तो दारुडा एक दिवशी चर्च मध्ये उभा राहून लोकांना संदेश देईल आणि तेव्हा लोकांना कळेल येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्यावर असंही जीवनामध्ये घडत असतं. लक्षात ठेवा, जर तुम्हाला ऐकायचंय लोकांचं ऐकू नका, येशूचं ऐका. आमेन, हालेलुया. त्याने तुमचा विश्वास वाढणार आहे. देवाविषयीचं ऐका. पुष्कळ लोक देवाविषयीचं ऐकत नाही. त्या लोकांना देवाचं ऐकण्यासाठी समय द्यायला तयार नाही. देवाचं ऐका, वचन ऐका. तुमच्या चेहऱ्यावरती असणारं जे काही तुमच्या चेहऱ्यावरती सगळा तणाव आहे ते टेन्शन निघून जातं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही जेव्हा देवाचं वचन ऐकायला येताना विदाऊट ब्युटी पार्लर तुम्ही सुंदर दिसायला लागता. हालेलुया. विदाऊट ब्युटी पार्लर बरं का. आणि ज्यांना देवाचं वचन नाही ऐकायचं ना त्यांना किती पण पावडर थापा, त्यांचे चेहरे सुरकुतलेले दिसणार. मला परवा कोणतरी म्हटलं किती वर्ष सेवा करता? म्हटलं 30 वर्ष. हा, अजून तसेच आहे. ज्याच्याविषयी बोलतो तो खूप पॉवरफुल आहे. आमेन, हालेलुया. ज्याच्याविषयी बोलतो तो खूप पॉवरफुल आहे. हो, कशाला दुसऱ्या तिसऱ्याचं ऐकेल? मला माहिती आहे माझा देव जो आहे ना त्याच्याविषयीचं ऐकलं की एक्स्ट्रा एनर्जी येते. हो, एक्स्ट्रा एनर्जी. असं आतमध्ये उड्या माराविषयी वाटतात, बुडबुड्या येतात, बुडबुड्या. देवाविषयीचं ऐकल्यावर, देवाविषयीचं ऐकलं सगळ्या चिंता निघून गेल्या. बघ भविष्य गर्भाशय बंद आहे, राहू दे बंद, प्रभू चालू करेल. फेकून द्या सगळे रिपोर्ट्स. शुगर 250, कोणी परवा कोणी हो माझी शुगर 450 झाली. मग कशाला चिंता करते? नाही तुम्ही ओके माना ना, ओके माना तुम्ही. एवढा शब्द विश्वास आहे. ओके वरती टाकलं, ओके. माझ्या काय बापात जातो ओके टाकायला, टाईप केलं ओके. आणि इकडं ओके लिहिल्याबरोबर तिकडं सांगितले अहो शुगर सरसर खालेली 450 140 झाली. का? देवाचं ऐकल्यावर सगळं घडलं जातं. देवाचं ऐकल्यावर सगळं घडलं जातं. ऐका तर देवाविषयीचं ना. मी तर म्हणतो ज्या तरुणांना आपल्या भविष्याची चिंता आहे ना त्यांनी देवाविषयीचं ऐकावं. काय देवाविषयीचं ऐकावं? दावीद म्हणतो मी त्यानं मला धुळीत काढून राजगादीवरती बसवलं. जर तुम्ही देवाचं ऐकाल तर तुम्ही सामान्य तरुण राहणार नाही. परमेश्वर सगळ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी तुम्हाला देणार आहे. राजगादी तुमच्यासाठी असणार आहे. राजगादी तुमच्यासाठी असणार आहे. तुमचा परिवार हा सामान्य परिवार नसणार आहे. तुमची सेवा सामान्य सेवा नसणार आहे. जर तुम्ही ऐकाल, दावीद म्हणतो त्यानं मला धुळीत काढून राजगादीवरती बसवलेलं आहे. राजगादीवरती बसवलेलं आहे. देवाचे प्रिय लोक, परमेश्वराचं तुम्हाला काय ऐकायचं? तुम्ही सामान्य पासून असामान्य व्यक्ती बनता. तुम्ही नॉर्मल पासून आणि सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती बनता. आणि देवाच्या वचनात सांगितलं मी तुला पूछ नव्हे तर मी तुला मस्तक करेन. आमेन. हे ऐकण्याची ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकण्याची ताकद आहे बरं का. जो व्यक्ती देवाचं वचन ऐकतो ना तो स्वतःला कधी सामान्य समजत नाही. कोणी तुम्हाला विचारलं ना कसे आहात, रडगाणं वाचत बसू नका. कसे आहात म्हटलं तर म्हणायचं हम तो खुदा के बेटे है, सब कुछ हमारा है. आमेन, हालेलुया. आम्ही देवाचे लेकरं आहोत, सगळं आमचं बापाचं.
असं नाही म्हणे आता मी पासच होत नाही, मला नोकरीच लागत नाही, कॉम्पिटिशनच खूप आहे. अरे कॉम्पिटिशन देवाच्या लोकांना आहे, जगातल्या लोकांना आहे. देवाच्या लोकांना कोणी स्पर्धकच नाहीये, कोणी स्पर्धक नाहीये. देवाचे लोक हे जगातले एक नंबरचे लोक आहेत. ज्याला ख्रिस्त समजला त्याला सगळं काही समजलं. आता म्हणून दुसरा मुद्दा काय माहिती का, त्यानं येशू विषयीचं ऐकलं, येशू विषयीचं ऐकलं. तुमचा विश्वास आहे का आज रात्री तुम्ही दुसरं कोणाचं नाही, फक्त येशू विषयीचं ऐकत आहात, फक्त येशू विषयीच. बरं का, किती सुंदर आहे, फक्त येशू. हो, मी एक पुस्तक वाचलं, रविरत्न महाराज, ब्राह्मण व्यक्ती, इंग्लंडमध्ये असताना त्यांचे वडील, ऐका बरं का, 5 मिनिटात संपवतो. त्यांचे वडील इंग्लंडमध्ये सगळे दुरात्मे जगातले एकत्र करून त्या दुरात्म्यांवरती सत्ता गाजवायचे. रवींद्रनाथ महाराज, एका गुरुची अखेर पुस्तक जर तुम्हाला मिळालं तर ते वाचा. ते पुस्तक मी 5 ते 6 वेळा वाचून काढलं आणि एवढा प्रभावी झालो त्या पुस्तकानं की म्हटलं नाही, हे लोक असे सेवा करत नाहीत पुढं. मग त्यांनी सांगायला लागले, इंग्लंडमध्ये जेवढे जगातले दुरात्मे, त्या सगळ्या जगातल्या दुरात्म्याला मंत्राच्या द्वारे ते एकत्र करायचे, एवढी पावर त्यांच्याकडे होती. आणि मग त्यांची आई त्या रवींद्रनाथ महाराजाला म्हटली, बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, आपले पुष्कळ देव आहेत, पण जेव्हा तू कधी संकटात सापडशील ना, तेव्हा आणखीन एक देवाचं नाव तुझ्या लक्षात राहू दे, येशू. तो तुला कोणी नाही सोडवलं तर तो तुला सोडवेल. मग हे रवींद्रनाथ महाराज ध्यान धारणेसाठी त्या इंग्लंडमध्ये अशी एक जागा होती की त्या जागेमध्ये इतकं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, समोर दरी आणि जायला निमुळता खडक, त्या खडकावरती बसायचे आणि ते म्हटले मी तासनतास ध्यान धारणा करायचो. आणि एकदा ध्यान धारणा करत बसलेले असताना निमुळता असा, जसं हे तुमचं पुलपीट आहे तसं निमुळता, म्हणजे पाठीमागं जायला थोडासा रस्ता आणि समोर जर गेलं तर दरी, आता इथून पडणार आहे, तिथं ते ध्यान धारणा करत बसले. आणि त्यांची ध्यान धारणा संपली, संध्याकाळ, सूर्यास्त झाला, सूर्य खाली गेला आणि मग ते उठले आणि निघायला लागले. तर पाहतात तर काय, भला मोठा नाग फडी काढून त्यांच्या दिशेनं फुसफुस आवाज करत आला. मग त्यांनी अनेक देवांची नावं घेतली आणि त्यांना कळलं आता समोर दरी आहे आणि पाठीमागच नाग आहे आणि तो मला डसणार आहे. आणि मग काय करावं, पुष्कळ नावं उच्चारून झाले. मग अचानक त्यांना आठवलं, माझ्या आईने पण अजून एक नाव सांगितलं आणि तो सहज त्या नागाकडे बघून म्हटला, येशू. ऐका, टाळ्यानंतर वाजा, ऐका. तो घाबरला आणि फक्त म्हटला येशू. येशू नाव ऐकल्याबरोबर फडी काढलेला नाग त्यानं फडी खाली काढली आणि सळसळ दुसऱ्याकडे गेला. त्यावेळेस त्याला कळलं, अरे हे नाव सगळ्या नावाहून श्रेष्ठ नाव आहे आणि त्याने आपलं जीवन येशूला दिलेलं. येशू या नावातली ताकद आहे. हो, येशू या नावातली ताकद आहे. असंच नाही उभं राहिलं मी तुमच्या समोर, असंच नाही उभं राहिलं तुमच्या समोर. हे नाव, त्या अलौकिक नावाचं सामर्थ्य मला माहिती आहे. आज त्याच्याविषयी ऐकलं आणि मी तुम्हाला त्याच्याविषयी सांगितलं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, आता हे नाव घरी घेऊन जाता जाता येशू येशू म्हणत जा. तुमच्या जीवनातले कित्येक प्रश्न त्या नागासारखे खालीमान घालून निघून जातील का, कारण याच नावातली ताकद तुम्हाला वाचवणार आहे, याच नावातलं सामर्थ्य तुम्हाला वाचवणार आहे. हो हो हो, किती अद्भुत देव आहे. तुम्हाला जगामध्ये सापडलेलं सगळ्यात मौल्यवान खजिना कोण असेल तर येशू आहे प्रियानो. हो, सगळ्यात मौल्यवान खजिना कोण असेल तर येशू. तुमच्या घरामध्ये जाऊन तुमचा बँक बॅलन्स चेक करू नका, तुमच्या परिवारामध्ये जाऊन तुम्ही किती आणि चांगल्या घरामध्ये राहता ते तपासू नका, परंतु घरामध्ये गेल्यावर तुम्ही आरामात पडा. माझ्या काही नाही, पेत्र म्हणतो ना, माझ्याकडे सोनं रूप काही नाही, जे आहे तुला देतो, येशूच्या नावानं चालू लाग. लक्षात ठेवा, सोन्या रुपयापेक्षा मौल्यवान नाव तुमच्याकडे आहे. त्या नावाचं आणि त्या नावाचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. म्हणून येशू विषयीच्या गोष्टी ऐका, हा तुमचा विश्वास आहे. आज रात्री तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होण्याचं कारण काय, तुमच्यामध्ये येशू आहे आणि ज्याच्यामध्ये येशू आहे त्याच्याकडे प्रश्नाचं उत्तर आहे. हालेलुया. कशाला प्रश्न तुमच्याकडे आहे, येशू आहे. गाणं गातो, येशू माझा मेंढपाळ मला, हा येशू माझा मेंढपाळ मला, तो काय गाणं किती,
हिरव्यागार कुरणात आम्हाला चारितो. फक्त गाणं गाऊन नाचायलाच तेवढ्या मी हुशार आहेत. सुंदर डोंगरावरून तो नेतो, मंजुळ झरण्याचं पाणी पाजतो. त्या गाण्याला आलाप देऊन देऊन आम्ही गातो. पण खरा मेंढपाळ येशू हे नाव जर तुमच्याकडे असलं ना, आतमध्ये बुडबुड्या येतात, तो बुडबुड्या. आणि एवढं आश्वस्त होतो ना, आम्ही म्हणतो घाबरायचं कारण नाही. कोराचे पुत्र वेदीच्या शृंगाला पकडून म्हणतात, यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, सगळ्याच्या उचंबळनं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. आज रात्री भीती बाहेर, येशू आतमध्ये. आज रात्री रोग बाहेर, येशू आतमध्ये. आज रात्री आर्थिक प्रश्न, कर्जबाजारीपणा सगळं बाहेर आणि येशू आतमध्ये. सक्सेस येशू मध्ये आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे येशू असेल, त्या गोष्टी तुम्ही ऐकल्या तर बायबल सांगतं, देव म्हणतो तुमच्यामध्ये विश्वास आहे. आमेन, हालेलुया. 2च गोष्टी पाहिल्या बरं का, 8 गोष्टी पाहिजे होत्या. 2च गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट, तुमचा विश्वास सगळं खर्च केल्यावर. दुसरी गोष्ट, तुमचा विश्वास येशू विषयी ऐकल्यावरच. ज्या लोकांना येशू विषयी ऐकायला आवडत नाही ना, बरेच लोक तुम्ही बघा सभेला गेल्यावरती, काही लोक सभेला वचन ऐकायला असतात आणि काही लोक गाव भटकायला असतात बरं का. भेळवाला, फुगेवाला, पॉपकॉर्न असे उणगत असतात. पण निघताना काय म्हणतात, कुठं चाललो? अरे भटक्या तिथं कशाला आला? मग तुझ्या घराच्या जवळ दुकान नव्हतं पॉपकॉर्न खायला. तू येशूविषयी ऐकायला नाही आला, तू एन्जॉय करायला आला. पण धन्य ते लोक, शास्त्र सांगतं 3 दिवस अन्न पाण्या वाचून डोंगरावरती वचन ऐकत होते. येशूनं जाणलं आणि येशूने त्यांना भाकरी दिल्या. आणि इतिहासाच्या पुस्तकात नोंद झाली, डोंगरावरती भाकरी खाणारे ते लोक, ज्या लोकांना येशूनं तृप्त केलं. आज रात्री, आज दुसरा दिवस आहे, तुम्ही ऐकत आहात. आता प्रभू तुमचं नाव नोंदणार आहे. आता देव तुमचं नाव नोंदणार आहे. आता देव तुमच्या नावाची दखल घेणार आहे. तुम्ही जाताना असे जाणार नाही. प्रभू म्हणेल, यांनी माझा विश्वास स्वीकारलेला आहे, हे माझे विश्वासू लोक आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही देवाचं वचन ऐकायला येता तेव्हा प्रभू तुमच्यामध्ये विश्वास पाहतो. आज तुमच्याकडे काही नसेल, पण तुमच्याकडे विश्वास असला पाहिजे. आणि तुमचा विश्वास तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवणार आहे. सगळ्यांपेक्षा वेगळं. देवाचे प्रिय लोक, वेळेअभावी इथं थांबतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, थांबताना असंच थांबायचं नाही. नीट ऐका, काहीतरी घेऊन जायचंय. काहीतरी घेऊन जायचंय बरं का. उद्या मीटिंग नसेल पण येशू असेल. उद्या तुमच्याकडे काही नसेल पण येशू असेल. आणि लक्षात ठेवा, येशू तुमच्याकडे असलं तर सगळंच तुमच्याकडे असणार आहे. सगळं तुमच्याकडे असणार. आता आपल्या जागेवरती आपल्याला उभं राहायचंय बरं का. कुणीच आपली जागा नाही सोडायची. कुणीच आपल्या जागेवरती उभं राहायचं आणि थोड्या वेळ डोळे बंद करायचे. थोड्या वेळ डोळे बंद करा. थोड्या वेळ, अगदी थोड्या वेळासाठी